तर आज होता सोमवार आणि भाजीपाला आणला होता, मग तोच निवडायचा चालला होता. त्यामध्ये मला पार्श्व आणि प्रणीलनी खूप मदत केली. तर चला कंटिन्यू करूया आजचा नवीन व्हिडिओ. तर उद्या रुहीचा बड्डे होता, त्यामुळे मग म्हटलं की केक करून घ्यावा. रुहीला तसा बाहेरचा चॉकलेट केक खायचा होता, पण तो काय अवेलेबल झाला नाही, म्हणून मग मी घरी एक साधा केक बनवला. कारण काय होतं, बाकीच्यांना आमच्या घरी आईस केक हा जास्त आवडत नाही, त्यामुळे घरचाच केलेला आवडतो. तर मग त्यामध्ये जरा ड्रायफ्रूट्स पण ॲड करूयात म्हटलं. मग काजू आणि बदाम हे पण मी ॲड केलं. तर बदाम मी पहिल्यांदा कोरडे भाजून घेतले थोडेसे, कारण ते ऑलरेडी ऑइली असतात म्हणून. काजू पण घेतले होते. काजू आणि बदाम हे परत मी एकदा थोडंसं तूप टाकून पुन्हा एकदा भाजले, कारण थोडेसे खमंग असले म्हणजे केकलाही चव येते छानपैकी. मग बघू शकता अशा प्रकारे थोडंसं लाल होईपर्यंत काजू आणि बदाम मी एकत्र छानपैकी असे भाजले होते. आणि नंतरून मग मी मिक्सर केलं आणि केकचं जे बॅटर आहे त्यामध्ये एकजीव करून घेतलं. तूप टाकलं होतं, कारण तूप हे तर खूप महत्त्वाचं आहे. कारण हा केक आहे ना, लहान मुलांना पण पौष्टिक आहे, तसंच आपल्यालासुद्धा पौष्टिक आहे. कारण आजकाल आपण काय करतो, ड्रायफ्रूट्स खायला जरा कंटाळाच करतो. त्यामुळे मग मी ड्रायफ्रूट्स भरपूर घातले होते. मग मिक्सर करून घेतलं मी. थोडंसं दही, साखर, तूप आणि दूध हे मी मिक्सर केलं, कारण मिक्सर केलं म्हणजे केक छान असा मऊसूद आणि जाळी सुटते. मग फक्त मी कणकीचा केक केला होता. हा गव्हाची जी कणिक आहे त्याचा केला होता. मग हे छानपैकी मिक्सर करून घेतलं आणि मग एकजीव करून घेतलं आणि एकत्र केलं मी. बीटरनं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ह्यात टेस्टसाठी मी थोडीशी विलायची पावडर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ह्या तिन्हीचा यूज केलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे मी आपलं केकचं कंटेनर जे आहे ॲल्युमिनियमचं, आमच्याकडे ओव्हन नाही, मग त्यामुळे केक तव्यावरती जो एक तवा ठेवून छानपैकी केक असा मी जवळजवळ ह्याला 1-1.5 तास लागतो छान बेक व्हायला. वास सुटला आणि एकदा आपण चाकू किंवा टूथपिक घालून चेक करू शकतो की आपल्याला केक झाले आहे की नाही. आणि मग या पद्धतीने मी केक बनवला. त्यानंतरून गेले मग मी दुकानातमध्ये म्हटलं जरा रुहीला जरा सरप्राईजेस खूप आवडतात. माझ्याच्याने कधी ते देणं होत नाही. मी आधीच एक ऑनलाईन ड्रेस मागवला होता आणि एक दुकानात मी आधीच आणून ठेवला होता. तर ते म्हटलं की छान असं रॅप करून तिला द्यावं सरप्राईज म्हणून. मी कधीच देत नाही असं मुलांना, पण ह्या वेळेस जरा म्हटलं द्यावं. मुलांना कसं असतं, जरा वाटतं की आपल्याला कुणीतरी गिफ्ट द्यावं, सरप्राईज द्यावं बड्डेचं. कारण आजकाल कसं मुलं जास्त मोबाईलशी कनेक्ट असल्यामुळे त्यांनाही वाटतं की आपल्या बड्डेला असं काहीतरी खास व्हावं. मग त्यासाठी मी आज एक ड्रेस मागवला होता ऑनलाईन मिशोवरून. तो तिला गिफ्ट म्हणून दिला होता. आणि दुसरं गिफ्ट म्हणजे दुकानातलंच होतं, जे तिला शॉपिंगला गेले होते मी तेव्हा तिला तिथं दुकानात आवडला होता. पण मी जरा रागवले, म्हटलं की 2-2 ड्रेस घ्यायचे नाहीत, एकच ड्रेस घ्यायचा. पण मी तो घेतला होता, पण तिला मी अजून दिला नव्हता. मग मी तोही पॅक करून घेतला आणि पॅक करून म्हटलं की सरप्राईज द्यावं. त्यासाठी मी लपवून ठेवला होता तो. बघू शकता हा ड्रेस तिला आवडला होता खूप, शॉपिंगला गेले होते तेव्हा. मग तोसुद्धा मी छान असा रॅप केला, चॉकलेट शेपचा रॅप केला. म्हटलं एक रुचीकडून गिफ्ट होईल आणि एक पार्श्वकडून द्यावं. मग असे दोन्ही गिफ्ट मी छानपैकी रॅप करून घेतले. गेले पार्श्वकडे, म्हटलं त्याला जरा झोपवावं. मग पार्श्वकडं हे गिफ्ट घेऊन रॅप करून ठेवले एका बाजूला. म्हटलं तिला काही दिसता कामा नाही तर दिसलं तर मग आत्ताच ओपन करणार आणि सरप्राईजचं सगळं मग फालुदाच होणार. मग दुसरं आता बाजार होता, तो बाजारातली बाजार घेऊन आले आणि मग भाजीपाला निवडायला घेतला. त्यामध्ये मला पार्श्व आणि प्रणील यांनी खूप मदत केली. पार्श्वला आणि प्रणीलला काळा घेवडा जो आहे त्याच्या शेंगा ज्या आहेत ना, सोलायला खूप आवडतात. दोघं न भांडता न त्रास देता हे काम अगदी व्यवस्थित करतात. त्यांना काळा घेवडा हा फार सोलायला आवडतो. ह्या दोघांनी मला मदत केली आणि नंतरून थोडं कामही वाढवलं. मग तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. हा जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.